रायगडच्या पोलादपूरमध्ये डोंगराला भेगा गेलेल्या आहेत। नाणेघोळ गावाजवळ हा डोंगर खचल्याची माहिती मिळते। अतिवृष्टीमुळे डोंगराला अर्धा ते 1 फूट रुंदीच्या भेगा गेलेल्या आहेत। ग्रामस्थ सध्या दहशतीमध्ये आहेत। प्रशासनाचं पथक गावामध्ये दाखल झालंय। गावातील लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जातंय। पोलादपूर तालुक्यातली ही दृश्य डवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमधील नाणेघोळ गावाजवळ अतिवृष्टीमुळे डोंगर परिसरामध्ये सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर जमिनीला अर्धा ते 1 फूट रुंदीच्या भेगा पडल्यात आणि त्यामुळे प्रशासनाच्या पाहणीमध्ये अर्धवर्तुळाकार स्वरूपामध्ये भूभागाला तडे गेल्याचं आढळून आलंय। ग्रामस्थांमध्ये त्यामुळे भीती आहे। संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन तातडीनं या ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जातंय। गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आणि घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली आहे। परिस्थिती अशी आहे की 2 वर्षापूर्वी तिथं 5 घरं बाधित झालेलीच होती। त्या अनुषंगाने आपण तिथं काळजी घेत होतो। पण आज या वर्षी आपल्याला असं लक्षात आलं की नाणेघोळच्या वरच्या बाजूला डोंगराला फार मोठ्या प्रमाणावर भेग गेलेली आहे। तर आपण संबंधित सर्वच नाणेघोळवासियांना आपण विस्थापित केलेलं आहे। त्यांची जेवणाखाण्याची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। तिथे देखील आपली प्राथमिकता हीच राहील की त्या सर्व गावाचं विस्थापन करून सुरक्षित ठिकाणी त्या सर्व गावकऱ्यांना घरकुलं देणं ही प्रशासनाची प्राथमिकता राहील। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, डोंगर खचलेला आहे, भेगा पडलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांचं सध्या स्थलांतर करण्यात आलेलं आहे। साधारण किती ग्रामस्थांचं स्थलांतर पूर्ण झालेलं आहे आणि तहसीलदारांनी सांगितले की आपण त्यांच्या घरकुलांची सुद्धा व्यवस्था करणार आहोत, त्या संदर्भातली काय अधिकची ताजी माहिती आहे? स्थलांतराची मागणी करण्यात आली होती, परंतु अद्याप कुठल्याही ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आलेलं नाही। मात्र परिस्थिती लक्षात घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचं तहसीलदारांनी सांगितलेलं आहे। नाणेघोळ जे गाव आहे ते डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे आणि गावाच्या वरच्या बाजूला अगदी अर्धा किलोमीटरवर जर बघितलं आपण त्या दृश्यांमधून बघितलं तर खूपच मोठ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि ह्या भेगा खोलवरती गेलेल्या आहेत। त्यामुळे या भागाला दरडीचा धोका संभवतो। खरं तर महाड आणि पोलादपूर हे जे 2 तालुके आहेत ते दरड प्रवण तालुके आहेत। मात्र इथल्या ग्रामस्थांचं कायमस्वरूपी पुनर्वसन होणं गरजेचं आहे, ते होत नाही। शासन दरवर्षी इथल्या दरडग्रस्तांना नोटिसा पाठवतो आणि स्थलांतरित होण्याच्या सूचना देत असतं। मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न जो तो अनेक गावांमध्ये आहे, तसाच हा नाणेघोळ गावामध्ये आहे। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमचं पुनर्वसन व्हावं, परंतु त्या दृष्टीने पावलं उचलली जात नाही। आता तहसीलदार यांनी सांगितल्याप्रमाणे या गावच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवला जाईल। आता शासन याबाबत काय निर्णय घेत आहे ते बघावं लागणार आहे। अगदी तुम्ही जसं सांगितलं, सातत्यानं दरवर्षीचा हा प्रश्न आहे, मात्र प्रशासन या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय घेत नाही। यावेळेला कदाचित हा ठोस निर्णय घेतला जातो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।